गुड मॉर्निंग मित्रमंडळ मैत्रीण सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते। आज सकाळ झालेली आहे। तुम्हाला फार काल लाईव्ह नाही केली होती कारण की काल बिजी होती, थोडं काम होतं, त्याच्यामुळे मला लाईव्ह नाही करता आला। कारण की कोणी आपल्या लाईव्हची वाट बघतोय, कारण की काल खूपच काम होते, इम्पॉर्टंट काम करायचं होतं, म्हणून मी काही लाईव्ह नाही केली। तर आज चला म्हटलं व्हिडिओमध्ये सांगा म्हटलं, आणि काही असे छान कमेंट आले आणि सगळ्यांना थँक्यू पण म्हणते। माझं असं म्हणणं आहे की मी माझ्या लाईफमध्ये जे पण झालेले आहे ना, मी त्या गोष्टीमध्ये सपोर्ट नाही मागत तुम्हाला, नाही का। जे पण झालेलं असं प्रत्येक जणांसोबत असं होत असते, आणि असं नाही की माझ्यासोबतच ते लाईफमध्ये घडलेलं असं, कारण की माझ्या पेक्षाही जास्त कोणासोबत असं घडलेले आहे, जीव गेलेले आहे, खूप काही असं झालेलं आहे बरं। पण मला असं सपोर्टची हवी नाही। मी फक्त तुम्हाला असं म्हणते की माझे व्हिडिओ चाला आणि तुमच्या सपोर्टनी, आणि तुमचं सपोर्ट असावी, आणि असंच तुम्ही बोलत चालत राहावं, आणि माझी यूट्यूब फॅमिली असंच हसत खेळत राहावं, एकामेकांचं चॅनल चाललं पाहिजे, एकामेकाचं आधार बना, याच्यासाठी मी सपोर्ट मागितले। मी ना की अशी सपोर्ट नाही मागितली तुमच्याकडून का तुम्ही माझ्या लाईफमध्ये जे पण घडलेलं आहेत ना, तुम्ही या आणि मला सपोर्ट करा, असं म्हणून मी तुम्हाला सपोर्ट नाही मागत। सपोर्ट ह्या गोष्टीची म्हणते मी की एकामेकाच्या चॅनल आहे, खूप काही ताई आहे आपल्या महाराष्ट्रामधले, आणि मी त्यांचा सन्मान करते, आणि खूप चांगले आहेत ते, आणि मला त्यांचा लाईव्हमध्ये जाते, मला पण सन्माननी बोलते, आणि खूप सारे दादा बहिणींना म्हणते, छान छान कमेंट करतात। पण माझं एवढंच म्हणणं आहे, जे पण असं थोडं फार कमेंट आलेलं आहे, मला मी नाव घेऊन नाही बोलत कोणाला, त्यांनाच कळायला पाहिजे। मी त्यांना माझ्या जीवनामध्ये जे पण घडलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी सपोर्ट नाही मागत दादा तुला, फक्त याच गोष्टीची की आपल्या यूट्यूब चॅनल चालाव एकामेकाचं सपोर्टमुळे, याची मी तुम्हाला अपेक्षा करू शकते। मी असं नाही म्हणत, आज तुम्हाला काय वाटते की मी गप्प बसली असेल का, माझ्या लाईफमध्ये असं झालेलं असेल तर मी काहीच नाही, मला भरपूर सपोर्ट आहे, आणि ज्याची पण सपोर्ट असेल, काही असेल, असं माझ्या दादा बहिणी आहे माझ्या पाठीशी की मी काही कारवाई करू शकते। पण त्याच्यासाठी तुम्ही घाबरायचं नाही, आणि एक बहिणीला सन्मान द्या, आपल्या मराठी लोकांना, आणि छान छान व्हिडिओ बनवा, तुम्ही पण समोर जा आणि दुसऱ्यांना पण समोर जाऊ द्या, असंच माझी विनंती आहे। माझ्याकडून कोणाचंच अपेक्षा नाही आहे की माझ्या लाईफमध्ये घडलेलं असेल। हां, मी असं म्हणते की व्हिडिओमध्ये, कारण की आपल्या लाईफमध्ये घडलेलंच असं आज कारण असेल काही ना काही, बिना कारणामुळे कोणाची लाईफ खराब होत नाही, आणि चांगल्यापैकीनं चांगलं झालं की ते असं झालंच पाहिजे नव्हतं, कारण की जो अगला व्यक्ती असेल ना, तो खूप स्वतःला